मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे प्रशासनाविरोधात मनसे आज धडक मोर्चा काढणार आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत आज सकाळी 9 वाजता धडक मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे। एका महाराष्ट्र सैनिकांनी टिटवाळ्याच्या ऑलरेडी रेल्वे प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की एक मोठा ऍक्सिडेंट त्या भागामध्ये होऊ शकतो, पण रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामुळे तो प्रसंग टाळता आला नाही। त्याच्या जर पत्राची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला नसता, आज लोकांना जीव गमवावा लागलं नसतं। या सगळ्याच्या विरोधात आम्ही उद्या ठाण्यातील गावदेवी मैदान येथून एक मोर्चा काढतोय आणि हा मोर्चा रेल्वे प्रशासनावर ठाणा रेल्वे स्टेशन येथे जाणार आहे। ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा दरम्यान 13 जण रेल्वेतून पडले, यातील 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गर्दीमुळे 2 लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे ट्रॅकवर पडल्याची माहिती आहे। तर दिवा मुंब्रा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातामध्ये एका ठाणे रेल्वे पोलिसाचा मृत्यू झालाय। विकी बाबासाहेब मुख्यात असं या रेल्वे पोलिसाचं नाव। मुंब्र्यातील रेल्वे अपघात उल्हासनगरमधील 23 वर्षीय केतन सरोज याचाही मृत्यू झालाय। केतन हा एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा। त्याचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत, तर त्याला 2 लहान भाऊ सुद्धा आहेत। दरम्यान त्याच्या वडिलांनी केतनच्या 2ही भावांना नोकरी देण्याची मागणी केली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50,000 ते 1 लाखांची मदत दिली जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ या ठिकाणी सूचना दिल्यात। मी बाहेरगावी होतो, आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत, मला वाटतं 4 ती संख्या आहे। 3 आणि 1 4 ही संख्या आहे मृत पावलेल्यांची। त्या 4हींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। जे जखमी आहेत त्यांना त्याची ग्रॅव्हिटी लोकल रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। तसंच लोकलमधली गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं याची गरज असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं। मुंब्रा स्थानकाजवळ झालेली रेल्वे दुर्घटना अतिशय दुर्दैवी घटना असून या अपघातामुळे मी व्यथित असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। तर दुर्घटनेची चौकशी सुरू असून अपघाताचं कारण लवकरच समोर येईल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय। ठाण्यातील लोकल अपघातावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। रेल्वेची 5वी आणि 6वी लाईन CSMT पर्यंत होत नाही तोपर्यंत चांगली सर्व्हिस देता येणार नाही। या दोनही लाईन तात्काळ सुरू व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली। बाहेरच्या लोंढ्यांमुळेच रेल्वे सेवा कोलमडली असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। सगळे निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत, तर शहराकडे कुणाचं लक्षच नाही। रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा देण्याऐवजी जाऊन स्थिती पाहावी, रेल्वेला बंद दरवाजे केले तर लोक गुदमरून मरतील असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही। परंतु रेल्वेमध्ये, मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत। असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय, कोणाचा हात नाही गेलाय, कोणाचा पाय गेलंच नाहीये, असं एक दिवस गेलेलं नाहीये। प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी, हे जगाला एक आश्चर्यच आहे। ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीनं वाढली त्या गतीनं आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही अशी खंत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे। पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवून ठाणे बायपास करून दिवाला डायरेक्ट रेल्वे कनेक्शन देण्याची मागणी सुद्धा सोमय्या यांच्याकडून केली गेली आहे। हे सरकार सामान्य माणसाचे नाही, तर वंदे भारतसाठी एवढा खर्च केला जातो, मात्र लोकल ट्रेनकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मुठभर श्रीमंत लोकांसाठी सुविधा, मात्र गरीब जनतेची उपेक्षा करण्याचे काम हे सरकार करत आहे असा आरोप सुद्धा त्यांच्याकडून केला गेलाय। लोकल अपघातावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रशासनाला धारेवर धरलाय। आपल्या कुटुंबाच्या पोटाची भूक भागवण्यासाठी धावणाऱ्या मुंबईकरांना प्रशासन किडीमुंग्या समजतंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला।
रेल्वे अपघातानंतर मुंब्रा येथील रेल्वे ट्रॅकची रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे. 2 ट्रेन एकमेकांच्या जवळून गेल्यामुळे अपघात झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रुळावर उतरून मोजमाप केलं. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमधील 4 रुग्णांवर आज शस्त्रक्रिया केली जाईल. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये 7 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर कुर्ला रेल्वे स्थानकातून दुर्दैवी घटना अशी समोर आलेली आहे. प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये चढत असताना एका 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ट्रेनमध्ये विरुद्ध दिशेने चढत असताना पाय घसरून मोठी दुर्घटना घडली. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. एका दिवसात सलग 2 रेल्वे दुर्घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. आज राज्यभरात राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन साजरा केला जाईल. पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून स्वतंत्र वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच यंदा दुसऱ्यांदा दोनही पक्षांकडून स्वतंत्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. बालेवाडीतील क्रीडा संकुलामध्ये अजितदादांच्या पक्षाचा मेळावा होतोय, तर बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरहून कार्यकर्ते पुण्याला आलेत. आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये वर्धापन दिन जल्लोषात साजरा होईल. आज कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल. आईला सगळं माहिती असतं, माझे नातेवाईक मला क्वचितच सल्ला देतात. खासदार सुप्रिया सुळे यांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण आलंय. सहन करायला शिक. वर्धापन दिनाआधी सुप्रिया सुळेंच्या स्टेटसमुळे नव्या चर्चा सध्या रंगू लागल्यात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पुण्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर दिसले. मात्र काका पुतण्यांची शेजारी केलेली व्यवस्था सुद्धा खुद्द अजित पवार यांनी बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेतील. आज दुपारी 2 वाजता त्यांची पत्रकार परिषद होईल आणि ते माध्यमांशी संवाद साधतील. मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. ठाण्यातील मुलुंडमध्ये ठाकरे बंधूंचे मनोमिलनाचे बॅनर लागलेले आहेत आणि या बॅनरमुळे मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये विश्वास दिसून येतोय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आजपासून प्रभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. डॅमेज कंट्रोल सुधारणासाठी या बैठका ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. ठाकरेंच्या सेनेकडून सांगली लोकसभेची जागा लढवलेले चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केला. या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर उपस्थित होते. सुशील हगवणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवताना खोटी कागदपत्र सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सुशील हगवणेला ताब्यात घेतल्याची माहिती. छोट्या पीओपी मूर्तीवरील बंदी हटवण्यात आलेली आहे. पीओपीच्या मूर्ती बनवण्यास आणि विक्री करण्यास बंदी नसल्याचं निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. मात्र पीओपी मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात न करण्याचे आदेशही प्राप्त झाले. रायगडच्या पेनमध्ये गणेश मूर्तीकारांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई उच्च न्यायालयानं पीओपी मूर्तीवरील बंदी हटवल्यानं हा जल्लोष साजरा केला गेलाय. गेली कित्येक महिने सुरू असलेला पीओपी मूर्तीचा संभ्रम आता दूर झालेला आहे. पीओपीवरील मूर्ती विकण्यास तसंच बनवण्यास कोणतीही बंदी नसणार असून त्यामुळे मूर्तिकार आणि गणेश भक्तांवरील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विघ्न दूर झालं असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला, या सगळ्याचा परिणाम आज पीओपीच्या मूर्त्या बनवण्यावर बंदी आता नाही, पीओपीच्या मूर्त्या डिस्प्ले करण्यावर बंदी आता नाही, पीओपीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही, पीओपीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही. पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे आणि छोट्या मूर्त्यांच्या व्यवस्था तर मुंबई आणि अन्य शहरात होतातच, त्यामुळे तोही प्रश्न आता राहणार नाही.
वर्ध्यातील पुलगाव आगाराला 5 नवीन एसटी बसेस प्राप्त झाल्यात. आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण झालं. नवीन बसेस मिळाल्यानं प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. गडचिरोलीच्या इटापल्ली तालुक्यातील सरखेडा गावात महिलांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. दारूमुक्त विवाह समारंभ आयोजित करण्याचा आणि गावातून घरगुती दारूची विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गावामध्ये दारूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक ही मार्गिका सुरू होण्यासाठी वाहन चालकांना वाट पाहावी लागणार आहे. सरकारनं ऑगस्ट 2025 मध्ये ही मार्गिका खुली करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र डिसेंबर अखेरपर्यंत या ठिकाणाहून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील पहिली मेट्रो सुरू होऊन 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात वर्सोवा घाटकोपर या मार्गावर तब्बल 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. ही मेट्रो सर्वाधिक गर्दी असलेल्या अंधेरी रेल्वे स्टेशनला थेट जोडत असल्यामुळे इतर कोणत्याही मेट्रोपेक्षा या मेट्रोला मुंबईकरांची सर्वाधिक पसंती मिळते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बस चालकांशी दर आठवड्याला मद्यपान चाचणी केली जाईल. प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला कर्मचारी सीसीटीव्ही जीपीएससह सुविधा बंधनकारक केल्या जातील. या निर्णयाचा परिणाम राज्यातील सुमारे 6,000पेक्षा अधिक शालेय बस आणि कर्मचाऱ्यांवर होणार आहे. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील नियोजन शून्य कारभारामुळे प्रवेशाची पारदर्शकता धोक्यात आली आहे. अपूर्ण माहिती, वेळापत्रकामध्ये बदल, तारखांबाबत संभ्रम या सगळ्या गोंधळांमुळे विद्यार्थी आणि पालक भांबावलेत. सुधारित वेळापत्रकानुसार 26 जूनला पहिली यादी जाहीर होईल. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या होप उपक्रमाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक केलं गेलंय. प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 250 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू झाली आहे. तब्बल 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोलापूर विमानतळावरून थेट गोव्याला जाणं आता शक्य होईल. आजपासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली आहे. या सेवेचं उद्घाटन केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे. रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्या दरम्यान टकमकटोक मात्र संपूर्ण निर्मनुष्य करण्यात आलं होतं. अपघात होऊन कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं हे पाऊल उचललं. प्रशासनानं संपूर्ण टकमकटोक परिसर बंद करण्याचे निर्देश दिलेले होते. जालन्यामध्ये एका लग्न सोहळ्यात आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी अंतरपाठ धरला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अंबडगाव येथील रहिवासी राजू जरहाड यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला दोनही आमदारांनी उपस्थिती लावलेली होती. भंडारा जिल्ह्यातील 17 पैकी 12 पोलीस ठाण्यांना ISO मानांकन प्राप्त झालंय. दरम्यान कारधा ठाण्याचा समावेश असून पालकमंत्री संजय सावकार यांच्या उपस्थितीमध्ये कारधा पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ सुद्धा पार पडला. जालन्यामध्ये अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकलाय. कारवाईमध्ये 1,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूरमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान कारवाईमध्ये 41 किलो गांजा, वाहतुकीसाठी वापरलेल्या 2 4 चाक्या, 1 बुलेट, 10 मोबाईल असा एकूण 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झालाय. वसई विरारच्या नालासोपाऱ्यामध्ये 8 लाख रुपयांचा 20 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एका सराईत महिलेला विरार गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपी महिलेला पालघर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये व्यसन भागवण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून यापैकी 3 आरोपी अल्पवयीन आहेत. आरोपींकडून 10 दुचाकी जप्त झाल्यात.